संगमनेर शहराच्या सुवर्ण व्यवसायातील एक अग्रगण्य नाव असणारे व सुवर्ण व्यवसायातील जुन्या काळातील लोकप्रिय पेढी असणाऱ्या काजळे ज्वेलर्सच्या नवीन शाखेचा शुभारंभ आज एका शानदार कार्यक्रमात करण्यात आला। संगमनेर शहरातील बसस्थानक कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेल्या या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित दादा तांबे, कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, सामाजिक कार्यकर्ते लहानुभाऊ गुंजाळ, प्रतियश उद्योजक आर.एम. कातोरे, कैलासजी सोमानी यासह अनेक मान्यवर हजर होते। संगमनेरकरांची होणारी अडचण लक्षात घेऊन काजळे परिवारांनी अगदी शहराच्या मध्यभागी बसस्थानकावर सुरू केलेल्या या दालनाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर हजर होते। संपन्न झालेल्या कार्यक्रमास आज परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने हजर होते। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत काजळे ज्वेलर्सचे संचालक श्री संजय भाऊ काजळे यांनी केले। संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचा वृत्तांत। संगमनेर तालुक्यामध्ये आणि संगमनेर शहरामध्ये काजळे ज्वेलर्स हे नाव म्हणजे सोनं कुठं घ्यावं, खात्रीने कुठं घ्यावं, विश्वासाने कुठं घ्यावं याचं एक नाव म्हणजे काजळे ज्वेलर्स आहे। कैलासवासी जानकीराम अण्णा काजळे आणि माधव गंगाधर काजळे यांच्यापासून ही परंपरा सुरू झालेली आहे। 1951 साली पहिली पिढी रंगारगल्ली येथे सुरू झाली होती आणि जसजसा आता परिवार मोठा होतोय तसतसं आता नवनवीन दालनं दुकानं या ठिकाणी येत आहेत आणि काळाच्या बरोबर एकदम ॲडव्हान्स मधल्या सगळ्या टेक्नॉलॉजी घेऊन काजळे ज्वेलर्स आता समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नाव करतायत। आपण पाहिलं की रंगारगल्लीनंतर मेन रोड नंतर अशोक चौक नंतर नवीन नगर रोड आणि आता जे एकदम मध्यवर्ती ठिकाण आपलं संगमनेर शहराचं आहे ते म्हणजे बस स्थानक आपलं। त्या बस स्थानकावर आता भव्य दिव्य असं हे सोने चांदी डायमंड सगळे खडे असं सगळं वेगवेगळे प्रकार असलेलं हे दुकान आज या ठिकाणी उद्घाटन होतंय। मी माझ्या वतीने संपूर्ण काजळे परिवाराला आणि ह्या विशेष करून ह्या दालनाचं जे जबाबदारी सांभाळणार आहे ते संजय भाऊ काजळे यांना आणि गौरव काजळे यांना दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। मी दिनकर माधवराव आष्टेकर सराफ, पुण्याचे MB आष्टेकर सराफ याचे संस्थापक श्री संजय माधवराव काजळे हे माझे मेव्हणे असून लहान वयापासून त्यांची धडधड, कामाबद्दल आत्मीयता आणि सराफी दुकानामध्ये उत्क्रांती फार वाखाणण्याजोगी आहे। अण्णा आणि नाना लहानपणापासून खूप कष्ट करून रंगारगल्लीमध्ये 1951 साली त्यांनी सराफी व्यवसाय चालू केला। सराफी व्यवसाय चालू केल्यानंतर सराफी नाही कारागिरी चालू केली तर कारागिरीमधनं विश्वास आणि सचोटी या सर्व मूळ त्यांच्या अंगीकार असल्यामुळे त्या कारागिरातनं त्यांनी सराफी चालू करून आज अण्णा आणि नानानंतर श्री ज्ञानेश्वर काजळे, श्री राजू काजळे आणि संजयजी काजळे या तिघांनी रंगारगल्लीमध्ये फार उत्कृष्ट व्यवसाय केला। सचोटीने आणि भयंकर विश्वासाने त्यांनी तो व्यापार चालू केला।
खूप अख्खं संगमनेरपासून तर पर संगमनेरच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकंसुद्धा त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते, कारण त्यांचा व्यवसाय सचोटीचा असल्यामुळे, त्यांनी सचोटीच्या पदार्पणावर उतरल्यामुळे, त्या सचोटीमध्ये ते पूर्ण उतरल्यामुळे लोकांचा त्यांच्यावर खूप प्रेम आणि विश्वास राहिला. कालांतराने संगमनेरचा विस्तार होत गेला. ग्राहकाला अरुंद रस्ते आणि आधुनिकता नसल्यामुळे ग्राहकाला वाटायचं की यांनी थोडंसं प्रशासन दुकाने पार्किंगची व्यवस्था अशी दुकानं काढावी. म्हणून ज्ञानेश्वरराव काजळे, संजयराव काजळे, राजू काजळे यांनी रंगारगडीतून स्थलांतर मेन रोडला केलं. मेन रोडवरनं ते आज एस.टी. स्टँड पुन्हा नाशिक रोडला आलेले आहेत. संपूर्ण दुकानाची व्यवस्था खूप छान केलेली आहे, पार्किंगची व्यवस्था आहे आणि ग्राहकाला त्यांच्याकडे आधुनिक दागिने, नवीन कलाकुसरीचे, होलमार्कचे आणि गव्हर्नमेंटचे HOIDचे शिक्के असलेले दागिने उत्कृष्ट वाजवी दरामध्ये आणि तत्पर सेवेने, म्हणजे त्यांची जी सर्व्हिस जी आहे ग्राहकाला ती फार उत्कृष्ट राहिलेली आहे. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा ह्या सर्व लोकांना माझी विनंती. आणि काजळे ज्वेलर्सचे सोनं हे अतिशय उत्कृष्ट आहे. तर असे काजळे परिवारांनी आज इथे नवीन शोरूमचं ओपनिंग केलं आहे. संगमनेर बस स्थानकाच्या जवळ हे शोरूम असून त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशी मी ग्वाही देतो. संगमनेर व्यापारी असोसिएशनतर्फे काजळे परिवारास हार्दिक शुभेच्छा. काजळे परिवार हा संगमनेर तालुक्यातील एक नामांकित असा परिवार आहे आणि या परिवाराचे ज्येष्ठ असणारे आमचे मामा जानकीराम गंगाधर काजळे आणि आमचे दुसरे मामा माधवराव गंगाधर काजळे, त्याचप्रमाणे आमच्या आजी लक्ष्मीबाई गंगाधर काजळे, त्यांनी या काळामध्ये 1951 साली रंगार गल्लीमध्ये असणाऱ्या त्यांच्या घरामध्येच हे सोन्याचं छोटंसं रोपटं त्या ठिकाणी लावलं. एकंदरीत जानकीराम मामांचं बोलणं आणि माधव काकांचं राजकीय समाजकारण या माध्यमातनं यांचं दुकान हे सर्वांना एक म्हणजे समाजासाठी सुद्धा आणि त्यांचं आर्थिक सुद्धा उन्नतीसाठी ते उपयोगी ठरलं. या ठिकाणी जानकीराम मामांनी, माधव काकांनी त्या काळातील ग्रामीण भागातली जी मुलं रंगार गल्लीमध्ये एखाद्या खोलीमध्ये राहत असायचे, त्यांना जेवण नसायचं, फी भरायला पैसे नसायचे, अशा वेळेस अनेक मुलांना त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यातनं अनेक मुलं इंजिनियर, डॉक्टर होऊन आज मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. शिवाय त्यांचं लग्न जमवायचं कामही त्यांनीच केलं आणि मग त्या निमित्ताने सोने खरेदी आलीच. मग सोने खरेदी सुद्धा आपल्या याच दुकानात होऊ लागली. अशा निमित्ताने जानकीराम मामांचं जे जुनं दुकान होतं ते बैठी पद्धतीचं होतं. माधव काका आणि सर्वजण त्या ठिकाणी बसलेले असायचे आणि गाद्या असायच्या, तक्के असायचे आणि जानकीराम मामा सतत पान कुटत असायचे. पण जो येईल त्याला पान खायला द्यायचं. आम्हा महिलांना जोडवे, जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा जोडवे बदलायचे असतात, मग जोडवे बदलायला महिलांचे ते सगळं ठॉकठूक जानकीराम मामा, माधव काका करायचे. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या 1985 सालच्या निवडणुकीमध्ये माधवराव काजळे आणि जानकीराम मामा काजळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि फॉर्म अगदी भरण्याचे जो सगळा हट्ट केला तो माधव काकांनी केला. आणि त्यानंतरच 1 महिन्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली. माधव काका हे हृदयविकाराने त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं. परंतु ह्या कुटुंबामध्ये 9 कन्या आहेत, 9 मुली आहेत. त्याचप्रमाणे सर्वात मोठे ज्ञानेश्वर भाऊ आहेत, नंतर राजेंद्र आहे आणि संजू हे 3 भाऊ आहेत. 3 भावांनाही जवळजवळ आता 6 मुलं, सर्वांची मिळून 6 मुलं आहेत. आणि अशा प्रकारे तिथून पुढे त्यांच्या दुकानाची एक वेगवेगळ्या प्रकारची उन्नती सुरू झाली. बाजारपेठेमध्ये संजयचं दुकान उभं राहिलं. त्यानंतर पुढे आपल्या तलाठी कार्यालयाजवळ तिथं चावडीजवळ सुद्धा राजेंद्रचं दुकान, नंतर ज्ञानेश्वर भाऊंचं मेन रोडला दुकान, नंतर परत तिकडे आपल्या
ओंकार शेठ मालपानी मार्ग जो आहे त्या ठिकाणी जानता राजा त्या ठिकाणी सुद्धा दुकान, आणि आता 24 साली या ठिकाणी संजय काजळे, गौरव काजळे यांनी हे दुकान उभं केलं. आता हा संपूर्ण परिवार हा यामध्येच कार्यरत आहे. 9 कन्या अतिशय देखण्या सुंदर वेगवेगळ्या घरी आनंदामध्ये आहेत. सर्व जावई आणि मुलं हे आहेत, आणि त्यातली अनेक मुलं ही गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी आहे. नारायणगावचे जे आमची नंदाताई आहे तिचे मोठा मुलगा हा श्रीकांत, तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पदावर क्लास 1 अधिकारी आहेत. म्हणजे मुलं उच्च शिक्षित पण झाले, इंजिनियर पण झाले, डॉक्टर पण झाले. आणि संजय आणि आमची रेखा आणि आमच्या नर्मदा काकू म्हणजे अगदी आगळं वेगळं असं की संजयचा मुलगा म्हणजे गौरव जो आता ह्या व्यवसायामध्ये आला. डॉक्टर श्रद्धा ही MBBS झाली, भक्ती ही इंजिनियर झाली, आणि श्रद्धाचे मिस्टर डॉक्टर मंदार हे सुद्धा डॉक्टर आहेत. तिला नागपूर या ठिकाणी दिलेला आहे. असा एक सगळा परिवार आहे. आणि म्हणून आजच्या या आपला इथला जो दादांनी तीर्थरूप भाऊसाहेब संतजी थोरात यांचे खंदे समर्थक तीर्थरूप स्वर्गीय जानकीराम मामा, तीर्थरूप स्वर्गीय आमचे माधव मामा हे सतत खूप खंदे समर्थक आजपर्यंत या ठिकाणी आहेत. आणि सहकार इथला खूप चांगला असल्यामुळं साधारण 1000 कोटीची उलाढाल दूध, टोमॅटो आणि साखर आणि या माध्यमातून या संगमनेर तालुक्यामध्ये वर्षभर होते. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी सोन्याचा व्यवसाय हा खूप महत्त्वाचा आहे. भारतीय महिलांना खूप सोनं आवडतं, आणि म्हणून सगळ्या महिला त्यांनी या ठिकाणी उद्घाटनाला बोलवल्या. डॉक्टर जयश्रीताई थोरात ज्या कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्या बोलवल्या, डॉक्टर मैथिली तांबे ताई त्या बोलवल्या, मलाही बोलवलं, आणि अर्चनाताई बालोडे ह्याही कुठं लपल्या, त्या लपत नाही, त्या जरा स्ट्रॉंग आहेत, त्या आपल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा. सर्व जणींना या ठिकाणी बोलवलं. महिलांच्या जीवावर खरं हा सोन्याचा व्यवसाय, साड्यांचा व्यवसाय, भांड्याचा व्यवसाय हा अवलंबून असतो, पार्लर. आणि म्हणून आमचे सगळे सोनार बंधू, आमचे भांड्याचे दुकानदार, आमचे कपड्याचे साड्यांचे दुकानदार आणि आमच्या पार्लरवाले सगळ्यांशी खूप गोड बोलतात. आणि म्हणून तो व्यवसाय असा निघत होतो. अशा या काजळे परिवाराला मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सत्यजित तांबे हे या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहे. कारण त्यांच्या मामाचंच दुकान हे आहे, त्यामुळे ते आधीच भेट देऊन गेले आहे. आपला आमदार सत्यजित तांबे आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे आज ओपनिंग होत आहे आणि ही काजळे ज्वेलर्सची 6वी शाखा आहे. खरं तर त्यांना ह्या बिझनेसमध्ये म्हणजे काजळे परिवाराला ह्या बिझनेसमध्ये 75 वर्ष माझ्या मते पूर्ण होतील 1-2 वर्षामध्ये. आणि नक्कीच एक परंपरा जी आहे ती त्यांनी जपलेली आहे, ग्राहक जे आहेत ते जपलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं काम जे आहे ते नेहमी करत असतात. लोक जोडायचं काम ते करत असतात. समाज कार्यामध्ये अतिशय ॲग्रेसर अशी हा परिवार आहे. आणि जर तुम्ही हे दुकान बघितलं, अतिशय भव्य असं शोरूम आहे आणि जे डिझाईन्स आहेत त्या पुणे मुंबईमध्ये पण नाही मिळणार अशा डिझाईन्स ज्या आहे ह्या शोरूममध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर नक्कीच मुलीचं लग्न असेल किंवा मुलाचं लग्न असेल तर नक्की सर्वांनी दुकानाला भेट द्या आणि आपल्या मुलीसाठी किंवा सुनेसाठी खूप खूप खरेदी करा असं मी तुमच्या सर्वांना आवाहन करेन. कारण खरंच जरा एकदा तुम्ही फिरून दाखवलं तर नक्कीच खूप सुंदर अशा डिझाईन्स ज्या आहेत सोन्याच्या दागिन्यांच्या, त्याचप्रमाणे चांदीच्या ज्या आहेत आपले सर्व गोष्टी त्याच्या खूप सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला इथे भेटणार आहेत. तर नक्कीच सर्वांनी इथे येऊन तुम्ही नक्की भेट द्या एवढंच मी तुमच्या सर्वांना आवाहन करते. आणि थोरात साहेबांकडनं काजळे परिवाराला जे जसं दुर्गातांनी सांगितलं की वर्षानुवर्ष म्हणजे पिढीनपिढी हा परिवार जो आहे हा थोरात आणि तांबे परिवाराबरोबर राहिलेला आहे आणि नेहमी स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो या परिवाराचा राहिलेला आहे. तर नक्कीच आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं मी पूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु.
महायोगपीठे तटे भीमरथ्यामरं पुंडलिकाय दातोन मंदिरे समगत तिष्ठन्दमनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। या शुभ कार्यासाठी आजचं असणारं आमच्या जयश्रीताईंच्या हस्ते आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे काय असणार आमचे संजय भाऊ काजाळे आणि रेखाताई काजाळे यांचा जो अट्टहास होता जीवनामध्ये प्रत्येकजण अट्टहास करतो, कोण कोण कशाचा करतो, कोण कशाचा करतो, कारण हे भगवंताने प्रत्येकाच्या हाती कार्य दिलेले आहे। पण माझ्या रेखाताईच्या आणि संजय भाऊ काजाळेंच्या हस्ते हे असणारं कार्य दिलेलं आहे। या कार्यासाठी खूप तगमग, खूप असणारे त्यांची धावपळ गेल्या 3-4 महिन्यापासून मी बघते। त्याची रचना असणारा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने म्हणजे म्हणण्यापेक्षा आशीर्वादाने हे कार्य त्यांनी आज उभं केले। या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक आपल्याला जे आवडेल अशा वस्तू त्यांनी अट्टहासाने या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहे। चांदीच्या रूपामध्ये, सोन्याच्या रूपामध्ये अनेक अलंकार त्यांनी आपल्याला बनवलेले। एका भाषेत मी सांगेल, माझी माऊली म्हणतायत गीता अलंकार नमोद ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। जसं एखाद्या ज्ञानाचा जो अलंकार माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिला तोच अलंकार अनेक रूपाने प्रत्येक ओळीमध्ये दिला, त्याच प्रकारे यांनी असणाऱ्या सोन्याच्या गोळ्याचे अनेक अलंकार प्रत्यक्ष माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे या वास्तूमध्ये ठेवलेले। पण आपल्याला जसं जसं पटेल, जसं स्त्रीचे अलंकार जसे वेगळे वेगळे सोनंच असतं, पण अनेक रूपाने स्त्री अनेक अलंकाराने नटलेली असती, त्याचप्रमाणे ही वस्तू त्यांनी असणाऱ्या अशा अलंकाराने नटवलेली। हे कशासाठी की प्रत्येक माझ्या महिलांसाठी, प्रत्येक महिलाची आवड निवड अशा प्रकारे ही असणारी वस्तूमध्ये त्यांनी असणारे केलेले आहे। त्यांच्या प्रयत्नाला निश्चित माझे नाथ माझे पांडुरंग परमात्मा फल देतील हीच इच्छा मी या ठिकाणी ठेवते, या ठिकाणी थांबते। रामकृष्ण। सन्माननीय माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे जयश्रीताई थोरात, त्याचप्रमाणे राहुरी येथील तांदूळवाडी येथील हरिभक्तपरायण गीतामाई ढसाळ, त्याचप्रमाणे आपले बालोडेताई आणि आमचे वर्गमित्र सोमणीजी। आजचा हा जो कार्यक्रम प्रास्ताविकमध्ये सरांनी सर्व सांगितलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने काही दिवसापूर्वी आम्ही ठरवलं होतं का फक्त महिलांच्या हस्तेच आपल्याला उद्घाटन करायचं आहे
आणि जे ठरवलेलं ते आज अस्तित्वात अचानक आलेलं आहे. ताई, दुर्गाताई, हे ठरवलेलं नव्हतं, पण हे अचानक सगळं घडलेलं आहे. हे म्हणजे योगायोग असतात ते, का ते आपण जे ठरवतो ते होतं. म्हणजे जी पॉझिटिव्हिटी आपण देतो ती पॉझिटिव्हिटी बरोबर ती कामाला येते आणि त्याच पद्धतीने त्या गोष्टी घडत असतात. त्याचं याचं एक फार मोठं उदाहरण आहे. स्वर्गवासी जानकीराम अण्णांनी जी चालू केलेली परंपरा पुढे माधव नानांनी चालवली. माधव नानांनंतर आमचे ज्ञानेश्वर भाऊ, राजेंद्र आणि आम्ही सर्व त्याला ह्या काजळे परिवाराला उभं करण्यामध्ये आमचा छोटासा वाटा आहे. परंतु खरे जे ह्याचे भागीदार आहेत हे स्वर्गीय जानकीराम अण्णा आणि माधव नाना आहेत. त्यांनी जे काही बीज रोवलं आणि त्या बीजाचं जे काही मोठं वटवृक्ष केलं, त्या वटवृक्षाचं हे पारंब्य म्हणून आम्ही इथे आहोत. आणि ह्या सर्व सांभाळण्याचं जी जबाबदारी त्यांनी आमच्यावर टाकलेली आहे ती आम्ही ती पार पाडतोय. हे या प्रसंगी एक महत्त्वाची गोष्ट अशी का अण्णा आणि नानांवर प्रेम करणारे आदरणीय स्वर्गवासी भाऊसाहेब संतोषजी थोरात आणि बाई मथुराबाई थोरात ह्या जीवाच्या पाठ ते प्रेम करायचे. इतकं प्रेम करायचे का हे दोघं जण भाऊ म्हणजे त्यांना उजवा हात आणि डावा हात असंच ते समजायचे. आणि सामाजिक बांधिलकी, राजकीय बांधिलकी या सर्व सांभाळून त्यांनी जे काही सामाजिक कार्य केलं त्याचीच आम्ही ही आजची जी पावती समजतो का संगमेरसारख्या ठिकाणी आमचे जे काही शोरूम आहेत ते प्रत्येक शोरूम व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने चालतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांची जडणघडण आहे. आत्मविश्वासाने आम्ही सोनं विकतो, त्याची कसोटीने आम्ही व्यवस्थित जी विश्वास पिढ्यानपिढ्यांचा जो आमचं स्लोगन आहे आम्ही ते सांभाळतो. आणि गेले 70 वर्षापासून आमच्या नावामध्ये आम्ही प्रगतीच होऊन दिलेली आहे. कुठं अधोगती वगैरे हा विषयाचा कुठं लवलेश पण आलेला नाही आहे. अशा प्रेम करणाऱ्या सर्व समाजाचं ऋण कुठंतरी फेडावं लागतं. त्या हिशोबाने सर्व आमचा परिवार कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते कार्य करत असतो. आजच्या या सोहळ्याला एक स्वप्न होतं का आजचा म्हणजे हे जे दुकान आहे हे संगमेर एस टी स्टँडवर व्हावं असं एक फार वर्षापूर्वीचं स्वप्न होतं का हे संगमेर शिवाजी पुतळ्यापासून ते यशोधन बिल्डिंगच्या दरम्यान कुठेतरी एक मोठं शोरूम आपलं पाहिजे. आणि ते पण एका अर्थाने माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या अथक परिश्रमातून या संगमेरचा जो विकास झालेला आहे त्या विकासातलं ही एक फार मोठी बिल्डिंग आहे का जी संगमेरच्या एक मानाचा तुरा म्हणून ती रोवल्या गेलेली आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये एक 2000 स्क्वेअर फूटचं दुकान असणं म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाची बाब आणि एक अभिमानाची बाब आम्ही समजतोय. आणि हे साहेबांनी केलेल्या परिश्रमांमुळं आम्ही इथे येऊ शकलो. हे पण ताई हे सांगावं लागेल का हे साहेबांमुळे इथे घडलेलं आहे. साहेबांच्या जागी दुसरं कोणी असतं तर हे कॉम्प्लेक्स पण झालं नसतं. म्हणजे हे इतकं व्यवस्थित शहराला मान देणारं हे कॉम्प्लेक्स झालेलं आहे. तर त्या कॉम्प्लेक्समध्ये सर्वात वरच्या टोकाला काजळ्यांचं जे नाव लावलेलं आहे ते पाहून अजूनही आमचं ऊर भरून येतं आहे. हे एक आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्मान या मंचकावरती होईल आणि हा सन्मान करण्यासाठी आमच्याच या काजळे परिवारातील सौभाग्यवती अर्चनाताई काजळे यांना मी विनंती करेन. ताई आपण वासावे तुझ्या विशाल पंखाखाली हे विश्वची सारे विसावे. स्त्री म्हणजे दिमागदार नेतृत्व असते आणि या नेतृत्वाचा सन्मान आज होत आहे. यानंतर होत आहे हा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती अर्चनाताई काजळे यांना विनंती असते बालोडे मॅडमचा सन्मान आपल्या शुभ असते आपण संपन्न करावा. आदरणीय बालोडे मॅडमचा सन्मान होतोय. सर्वांनी अशोकरावजी गोपटे साहेब यातून देखील सन्मान या ठिकाणी होईल. सोमानी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
एकच सुप्रसिद्ध सीए म्हणून त्यांची ख्याती आहे. आदरणीय सोमानी साहेबांचा सन्मान या मंचावरती होतो. गांगोळे साहेबांचा देखील सन्मान होतो आणि सन्मान करण्यासाठी सन्माननीय राजेंद्र शेठ काजळे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय शरद भाऊ गांगोळे आपल्या शुभ हस्ते सोपान काका मेड साहेब यांचा देखील सन्मान या मंचामध्ये काका त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होता आहे. अधिक वेळ न घालवता आलेल्या अतिथींचं मनोगत स्वागत. आणखी एका नव्या दालनाचा आज शुभारंभ होत आहे. त्याबद्दल मी सोमाणी परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अनेक दशकांपासून म्हणजे ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की त्यांची जी ही परंपरा आहे विश्वासाची आणि सचोटीची ती 75 वर्षापासून आहे. 75 वर्ष एखाद्या व्यवसायात आणि सर्वोच्च स्थानी सर्वोत्तम विश्वास प्राप्त करत सर्वोच्च ठिकाणी राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु काजळे परिवाराचं जे सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, पारदर्शकपणा आहे, त्यामुळे संगमनेरमध्ये सोनं म्हटलं की संगमनेरच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक तालुक्यात सोनं म्हटलं, चांदीचं व्यवहार करायचं म्हटलं तर काजळे हे नाव सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणूनच आजही ही 5वी पिढी याच्यामध्ये कार्यरत आहे आणि सर्वोत्तम स्थानी आहे. या पिढीने केवळ व्यवसाय चालवलाच नाही तर त्याचा विस्तार केला. रंगार गल्लीमधलं आधी कारागिरीचं दुकान, त्यानंतर तिथे सराफी व्यवसाय, त्यानंतर बाजारपेठेत मेन रोड आणि अशोक चौकात हा विस्तार केला. त्यानंतर राजाभाऊंनी जाणता राजा मार्गवर मोठं दालन उभारलं आणि आता संगमनेर शहराच्या केंद्रस्थानी या बस स्थानकावर संजय शेटनी हे एक नवीन दालन उभारलं आहे. तर बदलत्या काळाची जी पावले ती त्यांनी ओळखली की आता रंगार गल्लीत राहून चालणार नाही, केवळ बाजारपेठ आणि मेन रोडवर राहून चालणार नाही, तर संगमनेरचं केंद्रस्थान भौगोलिक केंद्रस्थान आहे, बदलत्या काळानुसार बदलतं आहे आणि त्यानुसार त्यांनी बस स्टँडसारखं एक स्थान निवडलं जिथे पार्किंगची सुविधा आहे आणि भव्य दालन आहे. संजय भगवद्गीतेत संजय आहे आणि त्यांना दूरदृष्टी असते, तशीच आपले संजय शेटना दूरदृष्टी आहे आणि त्या दूरदृष्टीचा वापर करत त्यांनी हे अत्याधुनिक दालन हे संगमनेरच्या केंद्रस्थानी उभं केलं आहे. आणि या संकुलाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपण बाकी ठिकाणी बस स्टँड परिसरात अनेक संकुल बघतो, त्याच्यामध्ये जनरली हॉटेल असतात, चहाची वडापाव अशी दुकानं असतात. परंतु संगमनेरचा बाजारपेठेचा विस्तार नामदार साहेबांच्या, दुर्गाताईंच्या, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इतका मोठा झाला आहे की बाकीची स्थानं पुरत नाही, आता बस स्थान संकुलातही सोन्याची दुकानं यायला लागली आहेत. इतकं उत्तम आर्किटेक्चर या बस स्थानकाचं आहे आणि तीच परंपरा जयश्रीताई पुढे चालवत आहे. तर मी या काजळे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. हे आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या हरिभक्त पारायण गीताबाई ढसाळ, आपल्या सर्वांच्या लाडक्या दुर्गात्या कांबळे, माननीय मैत्रिणीताई कांबळे, माननीय कैलासभाऊ सोमानी, माननीय बापूसाहेब टाक, माननीय ज्ञानेश्वर काका काजळे, माननीय संजय काका काजळे, माननीय राजेंद्र काका काजळे, माननीय रेखा काकी, ज्योती काकी, मोहिनी काकी आणि सर्वच उपस्थित असलेले काजळे परिवार आणि काजळे परिवाराची यंग टीम जी आहे, भक्ती, गौरव, श्रद्धा आणि सर्वच उपस्थित असलेले काजळे परिवारावरती प्रेम करणारे आणि संगमनेरचे सर्वच ज्येष्ठ, आज इथे सोपान काकासुद्धा आहेत आणि सर्वच उपस्थित असलेले मामांना, म्हणजे मी खरं माधवराव मामांना कधी बघितलं नाही. ते आबांच्या पहिल्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांमधनं निघून गेले, पण आबांना आमदार बनवण्याच्या मागे त्यांचा खूप खूप मोठा जो आहे तो वाटा होता. संजू काका आणि काकी हे दोघंजणं माझ्याकडे एक 15-20 दिवसापूर्वी आले की आपल्याला ज्या दुकानाचं उद्घाटन करायचं आहे आणि आम्हाला पाहिजे की तू यावं या उद्घाटनासाठी. जेव्हा मी संजू काकांना बघितलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये इतकं म्हणजे अश्रू आलेले होते की इतके भावनिक ते झालेले होते. बाबांच्या आणि आईच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या आणि आजीच्या आठवणीने त्यांना ते इतके भावनिक झाले होते की घर म्हटलं म्हणजे थोरात साहेबांचं घर म्हटलं, तिथे जाऊन वरांड्यात बसलं की त्यांना ते पूर्वीचे दिवस जे आहे ते आठवत होते आणि किती मोठी साथ जी आहे ती बाबांनी आणि माझ्या आजीनी
त्यांना दिलेली आणि त्याच्यामधनं त्यांना एक ताकद देण्याचं काम जे आहे ते दोघांनी केलेलं होतं. म्हणून अजूनही माझ्या मते ते खूप भावनिक त्या गोष्टीवरनं होत असतात. आणि तालुका जो आहे संगमनेर शहर आपल्याला पुढे जाताना दिसत आहे. मला एवढं सांगायचं आहे की संजू काकी तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर काजळे ज्वेलर्सचे संगमनेरमध्ये 6 ब्रांचेस झालेले आहेत आणि इथून बाहेर सुद्धा म्हणजे आपली ब्रँडिंग इतकी चांगली झालेली आहे. एवढा विश्वास तुम्ही कमवलेला आहे. एवढे ग्राहक जे वर्षानुवर्ष आपल्याकडेच येतात. मला आठवतं की लहान बाळाचे कान जरी टोचायचे असतील ना तर जानकीराम मामांना बोलवलं जायचं. मला आता माहीत नाही की संजू काका ज्ञानेश्वर काका वगैरे जातात की नाही, पण जानकीराम मामा जायचे कान टोचायला आणि राजवर्धनचा सुद्धा कान टोचायला तेच आले होते. आणि असं ही जी परंपरा आहे ही तुम्ही नक्कीच त्या दोघांची माधवराव काजळेंची आणि जानकीराम मामा काजळेंची तुम्ही परंपरा जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहात. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ती पुढे चालवत आहात. पुढची